ना तर सूर्यदेवाचा जन्मदिवस असतो आणि या दिवशी आहे ना रथात म्हणजे बसलेले असतात सूर्यदेव. तर असं म्हटलं जातं की रथसप्तमीच्या दिवशी म्हणजे सूर्याची जी किरणं पडली, सर्वात आधी जी किरण पडली सूर्यदेवाची, तर ती पृथ्वीवर पडली त्या दिवशी रथसप्तमीच्या दिवशी. रथसप्तमी आहे तर त्या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त सूर्यदेवाची उपासना करायची आहे. सूर्यदेवाची उपासना आता म्हणजे काय तर बघा, सूर्यदेवाला आपण जल अर्पण करतो, सूर्यदेवाला आपण अर्घ्य देतो नाही का, तर त्याला उपासना बोलतात. तर जे कोणी उपासना करतात सूर्यदेवाची तर त्यांच्या बघा आयुष्यामध्ये सगळं काही चांगलं असतं. तर त्याच्या आयुष्यामध्ये काही अडीअडचणी असतात, संकट असतात, तर ते त्यांना दुःखाचा सामना करावा लागत नाही. म्हणजे कसं सूर्यदेवाची सुद्धा त्यांच्यावर कृपा असते आणि मुलांच्या सुद्धा प्रगतीमध्ये बघा वाढ होते, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना यश येतं. हे याचं कारण आहे. त्यामुळे बघा सूर्यदेवाची उपासना खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे बघा आपण जर दररोज सूर्यदेवाची उपासना केली नित्यनेमाने तर आपल्यासुद्धा आयुष्यामध्ये काही अडचणी येत नाही, काही संकट येत नाही, अपयश येत नाही कोणत्या कामामध्ये, सहज आपली कामं होतात. सांगितलं की भले आपल्याला वर्षभर